जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कोळंब येथे काल अज्ञाताने गोळीबार केला आहे. ग्राम कमिटी अध्यक्ष होते संदीप शिलटकर आणि त्यांच्यावर हा गोळीबार झाला आहे. मी ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्यांच्या घराकडे आहे आणि या ठिकाणी जर बघितलं हे आज त्यांचं कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडमधून आत येताना अशा पद्धतीचा हा गोळीबार झाला आणि गोळीबार झाल्यानंतर कशा पद्धतीने ह्या बंदुकीच्या गोळ्या होत्या त्या ठिकाणी पडलेल्या आहेत तुकडे तुकडे होऊन. ते त्यांचं निवासस्थान आहे आणि जर बघितलं तर हे निवासस्थान आहे आणि ह्या ठिकाणी जर बघितलं तर ही गोळी तिथून जी निघाली ती याच ठिकाणी अशा पद्धतीने इथपर्यंत आलेली होती. आणि या ठिकाणी जर बघितलं तर बंदुकीच्या गोळ्या लागल्यानंतर कशा भिंतीला कशा पद्धतीने छोटे छोटे खड्डे पडले ते आपण बघताय. पोलिसांनी हे सगळं मार्क केलेलं आहे. कशा पद्धतीने गोळीबार झाला आणि का केला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः संदीप शिलटकर आहेत. मला सांगा, तुमच्यावर काल अज्ञाताने गोळीबार केला, कशा पद्धतीची नेमकी घटना काय घडलेली होती? मी क्रिकेटचा एक विनिंग झाल्यानंतर टी व्हीवरील मॅचची मी एक मुलांना जरा चिकनचं पार्सल पाहिजे होतं म्हणून सायबा हॉटेलमध्ये गेलो धुरीवाड्याला आणि एक 15 ते 20 मिनटात ते पार्सल घेऊन मी रिटर्न आलो. जवळपास एक 9-10च्या सुमारास रिटर्न आल्यानंतर बरोबर गेटवरती मला 9-10च्या आसपास मी गेटवरती आल्यानंतर गेट बंद करत होतो. गेट बंद करत असताना बरोबर माझ्या मागाहून हे आलं, म्हणजे आवाज आला जोरात आवाज आल्यानंतर एकदम फाटकन असं म्हणजे दोन मिनटं कान पूर्ण 2 सेकंदसाठी माझे पूर्ण ब्लॉक झाले. आणि पुढे बघितलं तर किचनच्या भिंतीवरती एकदम असा आवाज आला आणि पाणी एकदम असं उडायला लागलं. म्हणून मी आलो, गाडी लावलं आणि लगेच बघतो तर काय मला वाटलं किचनमध्ये सिलेंडर किंवा गॅस फुटलं की कुकर, पण तसं काही नव्हतं. माझी मुलं आणि बायको आतमध्ये होती पिक्चर बघत रूममध्ये, ती मॅच बघत, तर ती पण आली बाहेर. आणि बघल्यानंतर मग मी तो कॉक बंद केला. तो बघतो तर मग पूर्ण त्या कॉकच्या आजूबाजूला पूर्ण असं म्हणजे भिंतीला पूर्ण होल पडलेले होते. तर मला नंतर लक्षात आलं की कोणीतरी फायर केली माझ्या मागून. ती लक्षात आल्यानंतर मी बघितलं तर आजूबाजूला हे पूर्ण ठिणगे उडलेले होते. गाडीवर हे उडलेलं होतं. आतमध्ये किचनमध्ये फ्रीजच्या आणि भिंतीवर 2-3 स्पॉट होते. गाडीच्या आरसा तुटून ते पूर्ण आतमध्ये घुसले. आणि मग माझ्या लक्षात आलं की समोरचा स्वप्नील शिरशेकर त्याने ओरडला मला की काय झालं. तर मी सांगितलं काय नाही, कोणीतरी फायर केली. तर मला बोलला माझ्या परड्यातून कोणतरी धावला आणि माझ्या हातावर मारलं आणि माझ्या गेट दरवाजाच्या समोरून तिकडे राईट साईडला घराच्या काळोखात कोणतरी धावला आणि पसार झाला. एक बुटकासा एक 5-4 इंच असा हे होता, 5 फुटाचा. तुमचा कोणावर संशय आहे का किंवा तुमचा कोणाशी वाद आहे का? कारण तुम्ही इथले ग्राम कमिटी अध्यक्षसुद्धा, त्याचबरोबर तुमचा व्यवसायसुद्धा पर्यटन आणि मच्छीमारी आहे. माझा वाद म्हणजे सध्या आम्ही 1-2-3 महिने झाले की घराचं आमचं काम चालू होतं. मग त्याच्यात जरा चुलत भाऊ आणि माझा मोठा भाऊचा मुलगा यांच्याशी वाद झालेला होता. म्हणजे अगदी जीवा घेण्याचा वाद होता. त्याच्यावरून 1-2 केस पण चालू आहेत आमचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मी आता राहतो तिथे एक 15-16 वर्षे झाली. तिथे माझ्या बायकोची प्रॉपर्टी ही, त्याच्यात मी 16 वर्षे आहे. सासू सासऱ्यांबरोबर राहत होतो. ती आता डेड झाली. पण त्याच्या अगोदरपासून माझ्यावर एक माझा मेहुणा आहे चुलत, बायकोच्या मावशीचा मुलगा. तर त्याच्याबरोबर मला 1-2 केसी माझ्यावर घातलेल्या आहेत त्यांनी. आणि हल्लीच त्यांनी माझ्यावर एकदम म्हणजे कणकवलीतून आलेले 4 पोरगे पाठवलेले होते. त्यांच्यावर वादविवाद झाले. पोलिसांनी तपासणी केली आहे किंवा पोलिसांनी पंचनामा केला आहे? काय कशा पद्धतीने पोलिसांनी काल पंचनामा केला? किती वाजता आलेले होते पोलीस? पोलीस एक 9:30च्या सुमारास आले, एक 10 ते 15 मिनटात. मी पवार साहेबांना लगेचच फोन केला मी आणि ते 10-15 मिनटांनी इथे टच झाले. त्याच्या अगोदर मी सिंधुदुर्ग याने म्हणजे 112 नंबरवर पण कॉल केला. तर माझ्या लक्षात आलं की हे जीव घेण्याचा विषय आहे. तेव्हा मी वरती पण फोन केला. मग तसेच एक 15-20 मिनटाने पोलीस तिथून आले आणि जवळपास रात्री म्हणजे सुमारे सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत सर्व ही कारवाई चालू होती. नक्की जर बघितलं तर हेच निवासस्थान आहे संदीप शिलटकर यांचं. ग्राम कमिटी अध्यक्ष आहे आणि त्यांच्याच घराजवळ असताना अज्ञाताने त्यांच्यावर गोळीबार केला आहे. मात्र ते सुदैवाने बचावलेले आहे. जर बघितलं तर गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. मात्र कुठलीही दुर्घटना या ठिकाणी घडलेली नाही. मात्र पोलीस पुढचा तपास करत आहेत. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.